हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत रव्याचे लाडूची रेसिपी, झटपट रव्याचे लाडू कसे बनवतात. दिवाळी नाही, दसरा नाही, गणपती नाही अजून, पण मला म्हणजे मंथनला रव्याचे लाडू आवडतात. त्याच्यामुळे मी म्हटलं आज तुमच्यासोबत रेसिपी पटकन अशी शेअर करते. आणि झटपट असे होणारे रव्याचे लाडू आहेत, बिना पाकातले मस्त असे लाडू होणार आहेत. आणि ही रेसिपी तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. नक्की तुम्ही ह्या दिवाळीसाठी किंवा मध्ये असे जरी आता पाऊस चालू झालेला आहे तर असं काहीतरी खाण्याची इच्छा होते तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे मी रवा घेतलेला आहे, जो मीडियम आकाराचा असतो तो रवा. जास्त बारीक नाही, जास्त जाडा पण नाही. म्हणजे जाडा म्हणजे काय असतं, लापसी असते. आणि हा जो रव्याचे लाडू बनवतात तर तो रवा असतो. तर हे बघा, ह्या पद्धतीने असं मी स्वच्छ मस्तपैकी असं दुकानातून घेऊन आली, साफ करून घेतला. हा असेल 800 ग्रॅम रवा आहे हा. तर मी आता इथे कढई घेतली, चांगले तो निवडून घेतला आधी. काय कुठे घाण आहे का, कुठे काय किडी वगैरे पण असतात तर ते स्वच्छ निवडून घ्यायचं. तूप घेतलं, तुपामध्ये चांगला रवा भाजून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. हे बघा, तूप असं भरपूर टाकायचं भाजताना. डालडा तुमच्यावर आहे, डालडा वापरणार की तूप वापरणार ते. तर मी इथे तूप वापरते, मी शक्यतो तूपच वापरते. तर मी इथे तुपामध्ये चांगला आधी भाजून घेते. आणि हे कसे दिवाळीला वगैरे पण म्हणजे दिवाळीला पण मी ह्याच पद्धतीने बनवते. आणि गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवलेली आहे, कारण की जास्त जर फास्ट ठेवला ना गॅस तर तो रवा जळण्याची शक्यता असते. तर मी दोन भागामध्ये डिवाइड करून घेतलं. इथे अर्धा जो रवा आधी होता तो थोडा भाजून घेतला. आणि हा इथे म्हणजे रवा असा भाजायचा की तो फुलला पाहिजे. आणि मंद आचेवरती भाजला ना की चांगला भाजला जातो. तर मी थोडंसं तूप कमी पडलं म्हणून मी इथे थोडंसं अजून जरासं तूप घातलं. तर रवा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एकदम असं स्लो गॅसवरती भाजायचा. आणि तो जेव्हा आपण रवा घेतो ना तर त्यावेळेला तो वेगळा दिसतो, आणि नंतर तो फुलतो ना तर त्यावेळेला तो रवा वेगळा दिसतो. बघू शकता इथे. तुमच्यासोबत बोलता बोलता थोडासा लागला इथे. बघा, चांगल्या पद्धतीने रवा मस्त इथे भाजलेला आहे. हा रवा वेगळा आहे बघा, आणि हा जो भाजलेला रवा आहे तर तो किती डिफरंट दिसतोय असेल ते तुम्ही बघतायत. तर तुमच्यासोबत मी बोलता बोलता थोडंसं तो ह्याला लागला इथे कढईला. असो, तर मी हा इथे भाजून घेतला. आता दुसरी बॅच घातलेली आहे, तर हा मी इथे दुसऱ्यांदा आता परत भाजून घेते. मस्त असं तुपामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा. दिवाळीमध्ये मी ह्याच पद्धतीने लाडू बनवते आणि माझ्या मंथनला हे लाडू खूप म्हणजे भयंकर आवडतात. रव्याचे लाडू खूप आवडतात त्याला. रव्याचे लाडू, बेसनचे लाडू. तर बेसनची पण मला बनवायची, तर ती पण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. बोलता बोलता तुमच्यासोबत मी इथे रवा भाजून पण घेतला. आणि आता इथे मी लाडवाची तयारी करते. तर मी इथे काय केलं, एका परातीमध्ये थंड करायला ठेवला तो रवा. आणि इथे वेलची पावडर घालून घेते. वेलची पावडर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदमच करून ठेवली. आणि म्हणून मी पहिल्यांदा आधी थोडंसं भांडं होतं तर ते इथे पुसून घेतलं. आणि थोडंसं अजून वेलची पावडर टाकली. ही बघा, मी अशी बनवून ठेवते. म्हणजे कधी कधी आपल्याला इमर्जन्सी असेल ना तर पटकन हे करण्यापेक्षा थोडीशी वेलची पावडर टाकली की प्रश्न मिटला. तर इथे मी वेलची पावडर टाकली, जास्त नाही टाकली, थोडीशीच टाकली, कारण की ह्या लोकांना जास्त वेलची पावडर आवडत नाही. आणि इथे घेतलेलं आहे मी 1.5 वाटी. इथे 1.5 नाही 2 वाटी म्हणजे पहिल्यांदा मी 1.5 वाटीच घेतला. पिठी साखर घेतली. तर तुम्ही ही घरी पण बनवू शकता, रेडीमेड पण घेऊन येऊ शकता. तर मी इथे म्हणजे अंदाजानुसार मी माझ्या घेतलेलं आहे, कारण की मला आता म्हणजे किती गोड लागणार आहे किंवा आपल्या घरात किती गोड खातात तर त्याच्यानुसार मी इथे बनवून घेते. आणि इथे तुम्हाला काहीही करण्याची, इथे जास्त तकलीफ घ्यायची काहीही गरज नाही आहे. तर हे बघा, बिना पाकातले, काय काय लोक पाकातले लाडू बनवतात, तर मी इथे बिना पाकातले कसे बनवते तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत आता पूर्ण शेअर करते. आणि मला आता अजून ना रव्याचे लाडू पण हे आता बनवते मी, आणि मला बेसनचे लाडू पण बनवायचे आहेत. कारण की मंथनचं कसं कधीतरी टिफिनला वगैरे द्यायला किंवा त्याला रव्याचे लाडू भयंकर आवडतात. त्याच्यामुळे मी म्हटलं आता बनवते. मंगेशना पण खूप आवडतात. तर आता इथे पिठी साखर मी मिक्स करून घेतली. हे बघा, तो गुठळ्या होत्या म्हणून मी ती थोडी चाळून घेतली आधी. आणि थोडंसं काय असेल तर हे थोडंसं हातावरती बारीक करून घ्यायचं. आता तुम्ही बोलाल की पाकातले लाडू सगळ्यात भारी लागतात, पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील. तर मी आता इथे पिठी साखर थोडीशी ना, मी खाऊन बघितलं, थोडीशी मला कमी लागली पिठी, म्हणजे ते गोड प्रमाण थोडंसं कमी लागलं, म्हणून मी परत एकदा थोडीशी साखर घेतली. म्हणजे पहिल्यांदा 1.5 वाटी घेतली, थोडीशी नंतर घेतली, आणि ही थोडीशी त्याच्यातली थोडीशी ठेवून दिली. आणि मग इथे परत मिक्स करून घेतली. हे बघा, मिक्स सगळं करून घ्यायचं.
आणि थोडीशी अजून जास्त बनवणार होती, पण म्हटलं आधी हेच खाऊ देत. मंथन कसं त्याच्या मनात असेल तर खातो, कधी नाही खात, त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊ देत, थोडेसेच बनवते आधी आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आता हे इथे मी काय केलं, हे सगळं मी हे करून घेतलं. तुम्ही बोलाल की आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स तू का टाकत नाहीये, तर ड्रायफ्रुट्स मी आहेत माझ्याकडे बघा, मनुका आहेत, बदाम आहेत, काजू आहेत, तर हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत. पण माझ्या मुलाला ड्रायफ्रुट्स आवडत नाहीत, म्हणजे असेच तो खातो. आता रात्री मी डेली बदाम भिजत टाकते, 4-5 बदाम भिजत टाकते त्याच्यासाठी, तर तो खातो, पण असे त्याला लाडवामध्ये वगैरे आवडत नाहीत. असो, तर इथे मी ही वाटी घेतलेली, तर ही वाटी मी आता हे घेतलं होतं, तूप घेतलं होतं, तूप घेते आता, तूप घेते, अर्धी वाटी इथे तूप घेते. तर आता तूप इथे चांगलं असं कोमट करून घ्यायचं. कोमट म्हणजे एकदम पण गरम नाही करायचं आणि एकदम पण थंड नाही करायचं. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही हे आता तूप इथे थोडंसं असं थंड झालं ना, गरम करून थोडंसं कोमट करून थंड झालं ना एकदम, तर हे आपण जे घेतलेलं आहे मिश्रण सगळं एकत्र केलेलं आहे रव्याच्या लाडवासाठी, तर त्याच्यामध्ये ओतायचं. थोडंसं कोमटच ठेवायचं, थंड करू नका, जास्त पण थंड करू नका, नाहीतर त्याचे लाडू वळणार नाहीत, म्हणजे व्यवस्थित येणार नाहीत. तर त्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि थोडंसं मागाशी ना कॅमेरा ब्लर झाला होता, तर माझं कसं ट्रायपॉड ना खराब झाले, त्याच्यामुळे मी कधी हातात पकडते, मग कधीतरी असं लागतं पीठ वगैरे. आता रव्याचं वगैरे पीठ लागलं असेल किंवा पिठी साखर लागली असेल, त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसत होतं. मी काय केलं, तूप टाकलं त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार. थोडंसं कसं गरम असं, त्याच्यामुळे पहिल्यांदा चमच्यानेच करा आणि नंतर मग हळूहळू हाताने करा. या पद्धतीने अगदी म्हणजे अर्ध्या तासामध्ये, म्हणजे रवा फक्त भाजायला जो काही टाईम लागत असेल तो, तर हे असे झटपट होणारे लाडू आहेत. आणि नंतर हे सगळं जे मिश्रण असतं ना, ते गरम गरम असतानाच ही सगळी प्रोसेस करायची, म्हणजे पटकन ते लाडू वळले जातात आणि त्याला टेस्ट पण सुंदर येते. आणि तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील ना, तर तुम्ही टाकू शकता आरामात, पण मंथनला माझ्या आवडत नाही, त्याच्यामुळे मी टाकत नाही. तर माझ्याकडे एवढे ड्रायफ्रुट्स आहेत, पण तो खायलाच बघत नाही. लाडवामध्ये टाकले ना तर तो खात नाही, त्याच्यामुळे मी काय त्याच्यामध्ये जास्त टाकायचं मेहनत घेत नाही. मग त्याला असंच देते, भाजी वगैरे काजूची खातो, पण असंच ते लाडवात जर आला ना, तर ते एकदा तो असा कंटाळा करतो. आता मी काय करते, इथे सगळं मिक्स करून घेतलं आणि हे आता दोन हात, एकावरचे जे फक्त बोटं असतात ना, तर त्याने प्रेस करायचं, इकडे अशी मुठी पकडायची, खोल करायचं आणि हे इथे असं आपला अलगद हाताने असे लाडू बनवायचे. बघू शकता इथे तुम्हाला जसा आकार आवडत असेल ना, म्हणजे केवढी साईज पाहिजे, आकार नाही, केवढी साईज पाहिजे त्या साईजचे तुम्ही बनवू शकता. तर मी आता इथे थोडेसे मीडियम साईजचे बनवते. तर थोडासा हा मला मोठा वाटतोय लाडू आणि ह्या बोटांमध्ये घेऊन असं प्रेस करायचं. हे बघा, अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं. ज्या वेळेला हे सगळं जे लाडवाचं मिश्रण असतं ना, तर ते गरम गरम असतानाच हे सगळं करायचं. बघू शकता, मस्त असे झटपट होणारे लाडू तुम्हाला नक्कीच आवडले असतील ही रेसिपी. आणि ह्या पद्धतीने मी आता काय करते, सगळे लाडू बनवणार, एका ताटामध्ये ठेवून देणार आणि थोडेसे असे थंड झाले ना, म्हणजे थोडेसे असे वाटले ना की बाबा हे लाडू परफेक्ट आता झालेले आहेत, म्हणजे व्यवस्थित बांधले गेलेले आहेत, तर मी नंतर मग हे स्टोअर करून ठेवू शकते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्टोअर करून, म्हणजे जर तसं काही वास पण येत नाही, आता हे थोडेसेच आहे त्याच्यामुळे लवकर पण संपतात. जास्त दिवसासाठी पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, पण ते कडक होतील. पण त्याच्यापेक्षा तुम्ही बाहेर ठेवूनच खाऊ शकता. कधीतरी स्वीट म्हणून मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकतात. तर म्हणजे कसं भाजी चपाती मुलं खाऊन कंटाळले असतील तर तुम्ही एखादा लाडू वगैरे पण टिफिनला देऊ शकतात. तर म्हणून मी आता मंथनसाठी हे बनवले स्पेशली, त्याला खूप आवडतात म्हणून मी बनवलेत. तर हे असे बघा, अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून जर चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी असं विचार करते की आता डेली एक तरी व्हिडिओ टाकायचा, म्हणजे एक तरी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकायचा, असं मी विचार करते. पण तेवढा असं टाइम पण नाही भेटत आहे. आणि एडिटिंगसाठी आता हा व्हिडिओ मी 2 दिवसापूर्वी बनवला होता, पण एडिटिंग मी आत्ता करते, व्हॉइस ओव्हर मी आत्ता देते. कारण की कसं कधी म्हणजे आता स्कूल चालू असेल ना, तर मग ते शेड्यूल सगळं हे करून होऊन जातं आणि मग टाईमच नाही भेटत एडिटिंगसाठी. बोलता बोलता मी तुमच्यासोबत नाही, ते लाडू पण बनवून घेतले बघा.
मस्त असे बघा, अशा हातावरती थोडेसे असे त्यांना खेळवायचे आणि हे आपले लाडू रेडी झालेले आहेत. तर बघू शकता मस्त असे एक मला वाटतं ना 30-35 तरी लाडू झालेले असतील हे. तर हे बघा अशा पद्धतीने मोठी अगदी हलकी बांधून घ्यायची. आणि हे लाडू मी असं कोणाची रेसिपी मी बघितली नाही, हे माझ्या पद्धतीने मी बनवलेले आहेत. तर ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आवडले असतील ना, हे रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि दिवाळीला बनवा किंवा आता पण बनवू शकतात. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.